ओम शांती. 22 एप्रिल 2024. ईश्वरीय महावाक्ये. आजची मुरलीचा सार आहे. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, सर्वांचे सद्गती दाता एक बाबा आहेत. बाबांसारखी निष्काम सेवा इतर कोणीही करू शकत नाही. प्रश्न आहे, न्यू वर्ल्ड अर्थात नवीन दुनिया स्थापन करण्यासाठी बाबांना कोणती मेहनत करावी लागते? उत्तर आहे, बाबांना एकदम अजामिलसारख्या पापींना पुन्हा लक्ष्मी नारायणा समान पूज्य देवता बनवण्याची मेहनत करावी लागते. बाबा तुम्हा मुलांना देवता बनवण्याची मेहनत करतात. बाकी सर्व आत्मे परत शांतीधाममध्ये जातात. प्रत्येकाला आपला हिशोब चुकता करून लायक बनून परत घरी जायचे आहे. धारणेसाठी मुख्य सार आहे. पहिली पॉईंट आहे, डबल अहिंसक बनून योग बलाने या नरकाला स्वर्ग बनवायचे आहे. तमोप्रधानापासून सतोप्रधान बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. दुसरी पॉईंट आहे, एका बाबांनाच पूर्णपणे फॉलो करायचे आहे. खरा ब्राह्मण बनून योग अग्नीने विकर्मांना दग्ध करायचे आहे. सर्वांना काम चितेवरून उतरून ज्ञान चितेवर बसवायचे आहे. आजचे वरदान आहे, निस्वार्थ आणि निर्विकल्प स्थितीद्वारे सेवा करणारे सफलता मूर्त भव. स्पष्टीकरण आहे, सेवेमध्ये सफलतेचा आधार तुमची निस्वार्थ आणि निर्विकल्प स्थिती आहे. या स्थितीमध्ये राहणारे सेवा करत असताना स्वयं देखील संतुष्ट आणि हर्षित राहतात आणि त्यांच्यावर दुसरे देखील संतुष्ट असतात. सेवेमध्ये संघटन असते आणि संघटनामध्ये भिन्न भिन्न गोष्टी, भिन्न भिन्न विचार असतात. परंतु अनेकतेमध्ये गोंधळून जायचे नाही. असा विचार करू नका की कोणाचे ऐकावे, कोणाचे ऐकू नये. निस्वार्थ आणि निर्विकल्प भावाने निर्णय घ्या, तर कुणालाही व्यर्थ संकल्प येणार नाही आणि सफलता मूर्त बनाल. स्लोगन आहे, आता सकाशद्वारे बुद्धीला परिवर्तन करण्याची सेवा आरंभ करा. अच्छा, गोड गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. अम्मा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. ओम शांती.